चला स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग कितवा चालू आहे आज? 34 36वा. त्याच्यातला सांकेतिक भाषा भाग 1 सकाळी झालाय, त्याच्यामुळे आता दुसरा चालू आहे सांकेतिक भाषा भाग 2 चा. चला पहिला प्रश्न आहे बघा तुमच्या समोर. 80 बरोबर हा वाचा तरी प्रश्न अगोदर. 80 बरोबर 20, 80 बरोबर 40, तर 80 बरोबर किती? 100. नाही लॉजिक कळायला पाहिजे तर सांगते. अंदाज अजिबात काय सांग. थांबा जरा सगळ्यांना विचार करू देत. बोला विचार करायचा ना. 80 बरोबर कसं काय आलं? बुद्धिमत्ता आहे, तुमचीच बुद्धी चालली पाहिजे, माझी चालून काय उपयोग नाही इथं. सांगू टीचर. चला सांगा. 80 हा. ए चा नंबर पहिला आहे. 1 म्हणायचं. हा बोला पुढे. हा ए चा नंबर पहिला आहे विसरलं. हा आणि टी चा नंबर 20 आहे. हा बरोबर आहे. पुढे मग त्या दोघांचा गुणाकार. हा बरोबर आहे. 20 एक्के 20. 20 गुणिले 1 केलं किती येणार? 20. बी ए टी. बी चा नंबर आहे 2. हा ए चा नंबर आहे 1 हा आणि टी चा नंबर आहे 20. हा बोला किती म्हणून आला? त्या सगळ्यांचा गुणाकार. हा. 20 दोन्ही 40. 40 एक्के 40. हा 20 म्हणजेच किती आलं उत्तर ह्याचा? 40. हा बोला मग मग F चा? F चा 6 ला 7. F चा 6 6 आहे. F चा 5 कसं काय? A B C D E आणि आणि F. बटर मोजा ना. A B C D E F आलं ना. टीचर थांबा जरा. 5 आणि टीचर, 1. अहो टीचर 100 नाही येते 120 येते टीचर. आता टीचर असं टीचर या 5व्या नंबरला F आहे. 5व्या नंबरला. ABCD कधी बालवाडी पासून शिकता का सिनियर टीचर. केजी पासून? 3 F चा वर्षापासून नंबर शिकताय. 6, F चा नंबर 6, A चा नंबर 1, हा. T चा नंबर 20. हा, किती येणार मग? 120 येतं. हा 20 120 येणार. आणि टीचर बाळा, ऐकून म्हणत होती पहिला पर्याय. तसं नाही टीचर. एका अक्षरामुळे टीचर आन्सर आपलं चुकीचं होतं. चुकीचं होतं. एका प्रश्नाची ताकद किती असते टीचर बघा की. हा. म्हणजे साई दुनी 12 आणि गुरु त्याच्यापेक्षा छान सांगत होता. F चा नंबर किती? 5. आणि ABCD कधीपासून शिकतोय आपण? बालवाडी म्हणजेच त्याच्या अगोदर 3 वर्षापासून आपण बालवाडी शिकतोय. ABCD म्हणाय शिकतोय आणि F चा नंबर किती सांगितला? 5. आलं लक्षात काय लॉजिक होतं ते? जमेल का? आता विसरायचं नाही. आणि ह्याचे नंबर सगळे पाठ करायचे. ABCD चे नंबर इथं आल्यावर विचार करत बसायचं नाही, अगोदरच करायला सांगितले होते करायचे. चला पुढचा प्रश्न वाचा. एका सांकेतिक भाषेत टी बरोबर 8 आणि पहिलं पहिलं Q बोलायचं बरोबर 4 असे लिहितात. हळूहळू बोलायचं. एवढं असे मोठं लिहितात. बोलायचं. तर P भागिले Q अधिक P गुणिले Q बरोबर किती? हा बोला. P चा नंबर किती आहे? तीचा 8 आहे. हा मग 8 ठेवला भागिले भागिले 4. 4 हा, 4 4 आणि 8. अधिक अधिक 8 आधी किती? आठ. 8. हा गुणिले गुणिले 4. 4. हा गुरु सांगतोय का? 8 सगळ्यांनी 4 बोलायचं. 8 च्या निम्म 4 4 म्हणजे निम्न 4 करायचं. नाही 4 हा. 4 4 दुनी 8 हा, घेऊ भाग किती लागला सांग? 2. घेऊ किती सांग फक्त मी. 2 ल्या हा, 8 पुढं. भागिले 4 2 हा पुन्हा 2 अधिक 8 10 हा 2 हा 2 अधिक 10 8 हा 8 गुणिले 4. व्हेरी गुड. मी शिकवते म्हणून कुणाला सुद्धा सांगायचं. हा किती वेळा पदावली शिकवून झाल्या बाळा? किती पदावली टीचर सांगू? टीचर. थांब त्याला येऊ दे. हा सांग काय सोडवायचं असतं पदावली सोडताना. मी नियम काय सांगितले? पदावली पदावली सोडताना सोडताना काय सोडवताना काय सांगितलंय? कंचे भागू द्या. हा मग पहिल्यांदा कुठलं घ्यायचं असतंय? भागाकार. हा 2 नंबरला काय घ्यायचं असतंय? 2 नंबरला गुणाकार. मग तू आता काय सांगितलंस मला? हा म्हणून जत्रेत फिरायचं बंद करायचं, अभ्यासावर लक्ष द्यायचं. थोडे दिवस आपल्याला परीक्षेला राहिले बरोबर का? हा मग आता जत्रेत फिरल्यामुळे हे असं सगळं इथं पाळणं फिरायला लागले आता बरोबर आहे का? गुणाकाराच्या ऐवजी बेरीजचा पाळणा सुरू आहे आपला. काय सांगते या? असं करायचं नाही. किती दिवस पेपरला राहिले तर 8 भागिले 4 2 आलं का? 2 अधिक 8 आणि इथलं हे गुणिले 4 तसंच ठेवायचं. आता अधिक आणि गुणाकारामधलं कोणतं करणार? गुणाकार. हा गुणाकार. 8 × 32 हा. अधिक 2 हा 33 34. हा 34. ऑप्शन क्रमांक किती आहे बघा? पर्याय क्रमांक 4. जमेल का आता? हा आणि कंचे भागोवेव असं प्रॉब्लेम होतोय बघा. उशिरा ना आलं लेक्चरला की मग असं होतंय. गुणाकाराचं भागाकार भागाकाराची बेरीज असं करून चालेल का? लक्षात राहील का? पदावलीची किती गणितं सोडवली ती आणि असं जर पेपरला घेऊन आला असता तर काय उत्तर आलं असतं सांगा बरं? हा 8 आणि 2 10 10 चौक 40 बरोबर का? बरोबर असतं का? हा सोडवा आता व्यवस्थित नोटान करून घ्या. म्हणून फिरायला जायचं नाही, कुठं सुट्ट्या घ्यायच्या नाही.
राहायचं नाही. हा पाठ करायचं, निवांत बसून राहायचं नाही, सांगितलंय ते अभ्यास करायचा. नीट समजावून घेऊन सोडवा. झालंय सगळ्यांचा. इरेज करू का? चला नेक्स्ट घ्या. आता फक्त क्वेश्चन बघितला तर आन्सर आपल्याला कळायला पाहिजे. ह्याला लॉजिक काय वापरले ते आठवलं पाहिजे का नको? हा प्रत्येक वेळेस बोर्डवर बघितलं का मी बोर्डवरचे सगळे प्रश्न उत्तर आहेत का नाही तेवढी सगळी इरेज करणार. मग मी शिकवलेल्याचं काय सांगा बरं, लक्षात राहायला पाहिजे का नको? एखादी स्टेप नाही आली तर बोर्डवर बघायचं, एखादं लॉजिक नाही लक्षात आलं तर बघायचं, क्षणाक्षणाला बिलकुल नाही बोर्डवर बघायचं. चला नेक्स्ट थर्ड प्रश्न बघा. आता नेक्स्ट वाचा. चला तिसरा प्रश्न काय लिहिलाय बघा. हा वाचा पटकन. एका सांकेतिक भाषेत ज्ञान बरोबर 13,114. एन्जॉय बरोबर कोटी. जाऊ दे ती कोटी वाचायचा. फक्त 41 2 अक्षरी वाचला तरी चालेल. 41 तर नाही ते TRAIN काय होते? कसा लिहा? कसा लिहा? काय लॉजिक वापरलंय सांगा. मॅनला तसं का आलेलं आहे? का आलेलं आहे तसं? एकच मिनिट वेळ घ्यायचा, मी नाही थांबणार. तुम्हाला यायला पाहिजे का नाही सांगा. एवढं शिकवून आता सराव चालू आहे तरी असं व्हिडिओ चालू आहे ना तिथे तुम्ही व्हिडिओ बनवा. मी मागणं कसं टाकते तिथे समजलं. तिथे व्हिडिओ चालू आहे. इकडं सरा किती नाही तुझ्या नंदा तिथे समजलं. सांगू काय टीचर? सांगतोय. हा सांग बरं. हे अक्षर 13 आहे, हा. हे अक्षर पहिलं आहे हा. आणि N हे अक्षर 14 आहे. आणि आणि तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याला लॉजिक बरोबर आले. मग अशी एवढं ओरडल्यावर आता लॉजिक बरोबर आले. चला हा वाजवा. पैसे पडतात टाळ्या वाजवायला. अगं वाजव की राजनंदिनी. ए, तुझ्या बरोबर राहिल्यावर कोणतं वाजव? बघितलं आता. M ला किती 13, A चा किती 1 आणि N चा किती आलाय 14. तसं हा. ईचा 5, हा, Lचा 14, पुन्हा Jचा 10, ओला ओला 15 आणि वायला वायचा 25. 25. तर असा लिहितात. तर त्याच भाषेत ट्रेनला टी मग काय येणार सांगा. टी ला काय आहे 20 आहे. छान. R हा थांबा मी असं लिहिते अगोदर. TRAIN बोला. टी ला किती आहे नंबर पाठ करा. 18. 18 कसा असेल? टी ला सांगितलं. हा टी ला 20 आहे. आर ला ए ला आय ला. आता मोजत बसायचं असते. पाठ करायला सांगितलं होतं तुम्हाला. 9. हा. आणि एन ला 14 वर 14. हा 14. मग असं ऑप्शन कोणता आहे बघा. 20 18 20, 1 9 18. 14 असं कुठं दिसतंय बघा तुम्हाला. 19, पर्याय नंबर 2. हा कारण इकडे बघितलं तर 20 आणि 81 आहे केला. आपल्याला 20 18 पाहिजे होतं. ओके. आणि इथं तर 20 19 आहे. हा पण कॅन्सल. इथं 20 18 आहे पण 9 1 इकडे तिकडे झाले त्याच्यामुळे हा पण कॅन्सल. मध्ये करेक्ट ऑप्शन किती आला? दुसरा. हा असं पटकन लॉजिक लक्षात आलं पाहिजे काय यूज केलंय ते. बोला पुढच्या एका सांकेतिक भाषेत हा. 13 कॅट 12 तर 13 ला आपण लिहायचं. 13 ला काय येणार आहे ते पाहिजे ना तिथं. 13 साठी काय सांगितलंय बघू एक मिनिट. हा DOG डॉग बरोबर 13 आहे. मग 13 झालाय तो. डॉग बरोबर 13, कॅट बरोबर हा DOG
डॉग बरोबर 13 13. कॅट बरोबर 12. तर या सांकेतिक भाषेत बॉय हा शब्द कसा लिहाल? बोला आता डॉगला 13 का आला सांगा. थांबा. काय लॉजिक वापरलं म्हणून डॉगला 13 आलेला आहे. हे बाळाने इकडे सरा त्याला घेऊन दे. हे बाळाने इकडे सरा तुम्ही. इकडे सरा सांगितलं की इकडे सरून घ्या. इकडे सरा. हा जाता. बोला डॉगला 13 का आलेला आहे. ए बाळा पुढे सर तिकडे लागल. ए देश पुढे सर गा इकडे सर ना बाळ इकडं. हा बोला डॉगला 13 का आलेला आहे. एकच मिनिट मी थांबणार. त्याच्या आत तुम्हाला सुटलं पाहिजे. मग असं कसं सुटलेलं. डी आणि ओ. हा. डॉगला 13. टीचर जरा समजायला लागले. हा समजू द्या थांबते मी काही प्रॉब्लेम नाही. सोडवा खरं बरोबर आलं पाहिजे एवढं. टीचर. सांगू टीचर नको. सोडव की बाळा नको म्हणतात. टीचर लागलं लॉजिक. चला सांगा कोणाला कळालंय टीचर त्यांनी थांबा, पटकन मला सांगा. कळालंय. सांगा लवकर. टीचर थांबा, उत्तर करतो. डी वाय. वाय आहे ते? हो BOY आहे. BOY आहे. टीचर समजलं, टीचर समजलं मला. हा बरं टीचर नंतर सांग. सांगू? थांब नंतर सांगते. टीचर हा सांगू? सांग काय केलंयस. DOG. हा. D चा क्रमांक हा 4. हा छान बर. O चा क्रमांक 7. हा O चा क्रमांक 7 आहे नाही. 15. हा 15. हा बोल पुढे. आणि हा G G चा क्रमांक 7. हा बरं यांचं काय त्या केलंय. सगळ्यांची बेरीज आणि गुणिले नाही टीचर, त्या सगळ्यांची बेरीज हा. आणि त्याचा निपटते. हा बरोबर. 15 आणि 4 19 19 आणि 7 26 26 भागिले 2 म्हणजेच किती आलं उत्तर. आम्हाला 13. सांगू देणार. हा आता पुढचं सांगतो. हा चला आता यांचं. टीचर सी 3 नंबरला हा अधिक 1 अधिक 20. हा बोला किती झाला. 24. हा 24 भागिले 2 करायचं टीचर 12. 12. हा आणि आपल्याला विचारलंय कोणता. बॉय साठी विचारलंय ना. बॉयचं सांगा की मग. 2 हा बॉय बरोबर किती. 2 15 15 25 बोला किती झाली बेरीज सगळी. 37 37. 37 सुद्धा. थांबा टीचर. 27 27 अधिक 15 42 झाली. थांब जरा करू दे. 42 झाली. 42 हा 42 आणि 42 भागिले किती करणार. 2 म्हणजे उत्तर किती येणार. 21 ऑप्शन क्रमांक किती येणार. दुसरा. हा, चला सोडवा आता. कळालंय का असं लॉजिक आपल्याला समजलं पाहिजे. काय अजून जर आता येतंय तुम्हाला अजून जरा स्पीड मध्ये सोडवायचं. अरे थांब ना बाळा. सोडवा पटकन. व्हिडिओ कधी खतम होणार टीचर. YouTube वर टाकत त्यापेक्षा जरा दम घेऊन काय म्हणले ना. हा? हा, नाही इकडे check करा. ती कसली घाई असते रे घरी जायची? हा? ती कसली घाई असते घरी जायची? 1 मिनिट पण नाही थांबू शकत. जा. आलंय का लक्षात भागिले वगैरे कसं केलंय ते. हो सोडवा. टीचर. चला नेक्स्ट 5वा प्रश्न बघूया का. झालंय का सगळ्यांचं. आ चला 5वा प्रश्न वाचा आणि शिस्तीत वाचायचा. हळू वाचायचा. काय समजलंय ते सगळ्यांना इथं ऐकायला व्यवस्थित येतंय. एका सांकेतिक भाषेत सकल 103 रपण बरोबर 427 कपल बरोबर 231 असे लिहितात. तर या भाषेत सकल हा शब्द कसा लिहाल. हा बोला काय केलंय
म्हणजे कसं शिकवण सोडवायला चांगलं पाहिजे देईल. त्याच्यात. हो, चांगलं. काय नाही सगळ्यांनी विचार करायचा आणि मग त्याला येते त्याने हात वर करायचा. ती त्याला मदत दिली बोला. सुचते. काय करायचं हळू बोललं तरी चालतंय. हा सांगा. आता सरपण लिहायचंय ना मग तुला हा. सरपण आधी लिहून घ्यायचा हा बर मग आधी सचा नंबर किती 1 हा स चा नंबर 1 बर आणि क चा सचा झाला म्हणजे रोजचा 4 कशावरून रोजचा 4 नाही चुकलं टीचर काय नाही असं टीचर सोडवायचं. बघू दाखवा टीचर बघू जरा मी भाग 1 मध्ये असले गणित सोडवून दाखवले होते परत काय सकल 103 लिहा तिथं हा सकल 103 लिहा सकल 103 हा बोला पुढे रमण 427 लिहा हा रमण बरोबर किती 427 लिहा हा बोला पुढे कपल बरोबर 231 लिहा कप्पल बरोबर किती 231 हा सांगा पुढे आता टीचर करायचे तिने कुठलं अक्षर सेम आहे कुठलंच येत नाही कुठलंच नाहीये असं कसं होईल हे काय आहे आणि पहिल्यांदा हा ग आणि सेम तिघात पण असलं पाहिजे टीचर हा पण तिघात नाही ना मग दोघांना तिघात चेक त्या करायचं च आणि रमण मध्ये सकल आणि रमण मध्ये समान हा. कुठले बघू का सकल आणि रमण मध्ये कोणतं सेम आहे का बघा नाही आता नाही मग टीचर रमण सकल- आणि कपल बघू नाही सकल आणि कपल मध्ये बघा बरं आहे सकल मध्ये आणि आहे. कपल हा सकल आणि कपल मध्ये कोणतं आहे सांगा क क आणि ल हे दोन्ही पण सेम आहेत का बघा इथं पण क पण इथं क पण काय ल. वेगळा असणार आणि तर इथं पण क आणि इथं पण ल मग आता असं शब्द शोधायचा की इथं पण असला पाहिजे आणि इथं पण असला पाहिजे असा अंक सांगा कोणता आहे पहिल्यात आणि एक. तिसऱ्यामध्ये एक हा इथं पण एक आहे इथं पण एक आहे म्हणून इथं पण एक लिहूया अजून कोणता सेम आहे 3 तीन इथं पण 3 आहे इथं पण 3 आहे बरोबर का म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला तर इथं 1 आणि 3 घेतलं का म्हणजे क साठी 1 किंवा 3 येऊ शकतो ल साठी 1 किंवा 3 येऊ शकतो इथं फिक्स आहे का क ला एकच येणार असं नाही हा का ते कळालं का कारण आपल्याला माहित नाही नक्की कोणत्यासाठी काय वापरलाय तो चला ते गेलं का आता इथं शिल्लक कोण राहिला पहिल्या ह्याच्यामध्ये स हा मग स ला इथं कोण शिल्लक राहिलाय स ला कोण राहिला 0 छान म्हणजे स गेला आणि 0 पण जे गेलं त्याला अंडरलाईन करून टाकायचं परत आपल्याला चेक करायला त्रास होतो. रमण आहे तसं ते हा का बरं कोण समान आहे हा रमण मध्ये कोण आहे का बघा बरं नाही हा. 427 म्हणजे रमण साठी काय यूज करायला पाहिजे आपण 427 हा रमण ला आहे असं 427 त्याच्यामध्ये तर आपल्याला काहीच कॉमन दिसत नाहीये अशा वेळेस काय करायचं आता ऑप्शन वरनं बघायचं ठीक आहे काय शोधायचं होतं आपल्याला स र प आणि न बरोबर का आपल्याकडे फिक्स फक्त स ला 0 आलंय र ला फिक्स आहे का कोण येणार आहे नाही र ला हे त्यातलं कोणतं येऊ शकतं सांगा 427 पैकी सला मात्र 0 आले हा स ला मात्र 0 आलंय त्याच्यामुळे काय प्रश्न अरे 4027 टीचर हा व्हेरी गुड त्याच्यात 0 आहे तो आन्सर येणार टीचर येणार त्याच्यामुळे सगळं पुढे काढत बसायची गरज आहे का नाही. झालं की इथंच कळालं टीचर म्हणजे 4027 4027 कारण नाही कसं असतं हा क्रम दिलाय का तो आहे असं असेल असं नाही म्हणजे स च समजा आता स ला 0 तर पहिल्यांदा 0 असेल असं आहे असं नाहीये तर ह्याच्यापैकी 0 इकडं कुठं पण असू शकतो टीचर पण त्या पर्याय पूर्ण ह्याच्यामध्ये 0 आला पाहिजे पर्याय एक हा बरोबर आहे मग ह्याच्यात 0 नाही ह्याच्यात पण नाही ह्याच्यात पण नाही आलं का लक्षात इथं सुटलं आपल्याला सगळं र पणच काढायची गरज पडली का नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला पहिला कळालं का आता? कळालं. हा, कारण आपल्याकडे र ला फिक्स नव्हतं र ला 4 पण येऊ शकतो 2 पण येऊ शकतो किंवा 7 पण येऊ शकतो आपल्याकडे फिक्सच नाहीये त्याच्यासाठी काय येणार ते कळालं का आता? जमेल का एक फिक्स केल्यामुळे आपल्याला ह्याचा ऑप्शन कळालं खरं सांगा कळालंय का काय आले जमेल का हा. चला थापा मारायचे नाहीत आणि विनाकारण बोल करायचे नाहीतच स्पष्टीकरण कळाल्याशिवाय सोडवा आता सरपंच साठी कोणता असणार तर 4027 कारण बाकी तिन्ही ऑप्शन मध्ये कुठेही तुम्हाला 0 दिसतोय का नाही. हा सोडवा आता नीट समजावून घ्यायचं आणि लिहिताना अशी पद्धत ठेवायची पहिल्यांदा तिन्ही मध्ये कॉमन कोण आहे हे शोधायचं परत तिन्ही मध्ये कॉमन नसलं तर परत दोन्ही मध्ये बघायचं पहिला दुसरा बघायचा पहिला तिसरा बघायचा दुसरा तिसरा बघायचा
आलेलं नाही सांगा बोर्डवरचं? हा, लक्षात आलंय का नक्की? हा. आणि ज्यावेळी फिक्स नसतंय त्यावेळी तसं मी जसं लिहिलंय तसं लिहून ठेवायचं. आता क ला 1 पण येऊ शकतो किंवा 3 पण असू शकतो. अशा वेळेस काय बघायचे, त्याच्यातले ऑप्शन्स काय आहेत हे चेक करून घ्यायचं. चला नेक्स्ट 6वा बघूया. झालंय ना सगळ्यांचा? चला वाचा 6वा प्रश्न काय दिलाय बघा बरं. एका सांकेतिक भाषेत A बरोबर 2, B बरोबर 4, C बरोबर C, D बरोबर D यानुसार हेड हा शब्द कसा लिहाल? काय लॉजिक वापरलंय? A बरोबर 2 आहे, B बरोबर 4 आहे, म्हणजे काय केलंय त्याने नक्की? काय केलंय असं वाटतंय सांगा? एक मिनिट टीचर विचार करा. हा. प्रत्येक अंकाला 2चा पाढा आहे. टीचर बरं. मी सांगू? आता मला फक्त सांग H साठी काय येणार मग? Yes. हा, H A D दिलंय की नाही, तर मग हेड साठी काय येणार सांगा? बोला. H ला काय येणार? तुम्हाला मी नंबर किती दिवस झालं पाठ करा म्हणून सांगते एबीसीडीचे नंबर. आता एबीसीडीचे नंबर पाठ नाहीत म्हणून आता एबीसीडी लिहून काढून कधी पाठ करणार सांगा? तोपर्यंत पेपर टीचर संपतोय. नाही टीचर मी सांगू? बोला. H ला किती येणार? हा, पण सांग. 8. हा, H ला 8 पुढे 5. हिला चुकला. 5. चुकला. बोला पुढे. टीचर हा, सांगा. यस 8 नंबरला आहे. 8 दुणे 16. 8 दुनी किती येणार? 16. हा, बरं 16. हा, 10. 16 परत किती? 10. हा, A चा किती येणार? 2 आणि D चं किती येणार? 8. हा, D ला 4 होतं. टीचर, मला आठ सांगा. गुणिले 8. बोल असं झालं की बाळा सांगू नका. 16 ला 2 काय आहे. येणार? 16 ला 2 हा, आहे. 2 8. कोणता ऑप्शन आहे? चौथा. चौथा. आलं का लक्षात? हो. काय केलं होतं? एबीसीडीच्या नंबर प्रमाणे त्याला 2 ने गुणलं होतं प्रत्येक नंबरला, बरोबर आहे का? हो. कारण A चा नंबर आपला ओरिजिनल मध्ये किती आहे? 1 आहे. 1 ला कितीने गुणला? 2 न. B चा नंबर किती होता? 2. ओरिजिनल मध्ये 2 आहे. 2 ला कितीने गुणला? 2 न. मग आता H चा नंबर किती होता आपला? हा, H चा नंबर किती आहे? 8. 8 ला कितीने गुणलं? 16 आलं. आणि E चा किती होता? किती E असतं चा नेहमी? E चा ABC पाच. प्रमाणे 5. 5 ला कितीने गुणलं? 2 न. आणि A चा किती आहे? 1. म्हणजे 1 ला कितीने गुणलं मग? हा, म्हणजे 1 गुणिले 2 केल्यावर किती आलं होतं? 2. हा. चला पुढचं सांगा. 7वा वाचा. एका सांकेतिक भाषेत गजगज बरोबर 5 9 5 9 5 3 1 3 व खरबर बरोबर 2 4 2 हा शब्द कसा लिहाल? हा, सांगा. आता तुम्हाला तोंडी जमायला पाहिजे, हे न लिहिता सुद्धा एक्झाम्पल कळायला पाहिजे. साधा आहे पोरांनो. ग साठी काय येणार? थांबा टीचर. हा, कदरला काय येणार सांगा? पहिला ग टीचर ला थांबा. सांगा. थांबा टीचर. हा. ग ला काय येणार? थांबा टीचर समजलंय. पर्याय 3. सेम कोण आहे का ह्याच्यामध्ये? टीचर थांबा सेम कोणच नाही रे बाळा. इथं टीचर गदगद. 194. 194 बघा. गदगद मध्ये ऐका, इथं मगासारखं लिहून घ्यायला, मगाचे टेक्निक वापरायला, ह्याच्यामध्ये तिन्हीमध्ये एकही शब्द सेम नाहीये. हा, त्याच्यामुळे ग ला किती येणार आहे? 5. द ला 9. ग ला परत 5 आला, परत द ला 9 आला. मग आता विचार 194. र. क ला किती? 1. द ला किती? 9. 4 आणि र ला किती येणार? 4 4. मग कदरला किती झाला? 194. ऑप्शन क्रमांक किती आहे? चला करा ठीक. अलग लक्षात. ह्याच्यात मगाची सारखं लिहून घ्यायची काही गरज वाटली का? नाही. कारण कोणच सेम नाहीये, सगळेच वेगवेगळे आहेत आणि तिथंच सगळे आन्सर सापडतंय, तर कशाला लिहित बसा आणि आपला वेळ वाया जाणार ना. मग आता मला सांगा, जर इथं असं असतं का नाही? नाही, पण गदगदला नाही. एक्झाम्पल प्रमाणे जर 419 असतं तर बरोबर आलं नसतं. का सांगू का? कारण हे का गद हिथं क्रमाण आहे म्हणल्यावर उत्तर सुद्धा आपलं क्रमाणच आलं पाहिजे. हा, आणि जर वर विस्कटलेलं असतं तर उत्तर विस्कटलेलं आलं असलं तरी चालतं. हा, सोडवा. झालंय? शिकवत असताना नोट डाऊन करायचं नाही बाळांनो. पहिला समजावून घ्यायचं. ब्रेन मध्ये बसणं गरजेचं का वही महत्वाचे आहे सांगा बरं? वही आपल्या फक्त अंडरस्टँडिंग साठी विसरलं तर असावं म्हणून असते. पहिलं डोक्यात नीट समजावून घ्यायचं.
झालं ना? लाईट गेली. स्वरा तुझं लाल पेन कधी पण चला 8वा प्रश्न घ्या आता. चला सांगा 8व्या प्रश्नासाठी काय लॉजिक वापरलेलं आहे? लॉजिकच उत्तर काय झालं वापरायला? पिझ्झा टीचर तिथं दिलंय हो सगळं ऑर्डर. हा दिलंय की, मग तेच तर सांगायचं ना उत्तरामध्ये. काय काय दिलंय बघ. एका जर आधी किमती देऊन घेऊया आपण. किमती दिले की बाळा, हे काय सगळ्या दिलेत की. असं नाही फी बघितले हा. एक असेल किमती हा देऊन. असं करूयात की. चला पी साठी सांगा. पी भागिले एल अधिक, आता लिहायचं राहू देत म्हणजे हा. डबल डबल P नको ला- लिहायला ना. P ला- तुम्हाला कळालंय तर डायरेक्ट आपण सोडवूयात. पी ला किती येणार सहा. सांगा? 6 भागिले एल किती आहे? यल इकडे लक्ष द्या, दोन. परत नोट ऑन करा. 2. हा पुढे अधिक 8 कंस टीचर लिहायचं ना. हा, लिहा 8 कंस बाळा. हा आठ. आठ किती? 8 वजा क्यू ला किती आहे? 7 हा परत गुणिले के ला किती येणार? 1 एक. चला सांगा आता. आता गुरु सांगतोय विसरायचं नाही, मग अशी चुकलेलं आता बरोबर यायला पाहिजे. सांगा आता काय करायला पाहिजे? 6 भागिले 2 बरोबर नाही 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 विसरलं. परत पदावली सोडवताना काय नियम आहे? टीचर पंचे टीचर बाजू काय थांब सांगतोय त्याला आठवतंय. पंचे बोला. बाजू. हा मग काय सोडवणार पहिल्यांदा? आलं? बोला. टीचर मग कंस सोडवणार. हा मग एवढं लेट कसं काय उशिरानं ट्यूब सांग बरं. 8 वजा 7 हा 6 बरोबर. भागिले 2 आहे असं. आणि एक. कंस 8 वजा 7 किती येणार? एक. 1. हा परत गुणिले गुणिले 1. 1. हा आता सांग, आता कोणतं करणार? आता भागाकार. हा सांग ना मग किती येणार याचा? बेत्रिक 6 हा पुढं 3 अधिक हा 1 हा गुणिले 1. बर. हा सांग पुढे. पुढे 3 अधिक 1 4 4 1 1 4. झालं. नियम काय आहे बाळा? 3 अधिक 1 नियम असा आहे. पहिला गुणाकार. हा गुणाकार किती येणार? 1 1 1. हा मग असं का सांगतोय सांग बरं. 3 अधिक 1 आणि 4. मग असं नाही म्हणायचं, पहिल्यांदा गुणाकार करायचा. 1 गुणिले 1 किती आलं? ह्यांचा गुणाकार 1 आला. आणि प्रत्येक वेळेस पहिल्या बरं केला हे सोडवलं, अंडरलाईन करायचं. हे सोडवलं, अंडरलाईन करायचं. तिसऱ्याला काय सोडवलं? 1 गुणिले 1. असं शिस्तीत यायचं. आणि आलेलं 3 अधिक 1 किती येणार? 4. मला सांगा 4 हा नंबर कोणाचा आहे? मग 4 ऐका, पर्यायामध्ये 4 दिसतंय तुम्हाला? एन टीचर एन का नंबर 4 आहे? पर्यायामध्ये आहे का? नाही. हा मग काहीच त्याला शोधायला पाहिजे होतं आपल्याला. कुणाचा नंबर 4 आहे? हा कोणाचा चार. नंबर? यन. 4 यांचा. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती बरोबर आहे? 4. हा आता राहिलं लक्षात. हो. पदावली कळेल का नाही आता? हा. एक संपत सोडवली तरी परत उशिराने आपल्या लक्षात येतं. असं नकोय बाळा. हे आता व्यवस्थित सॉल्व्ह करून. आता मनात सोडवायचं. सारखं अजिबात बोर्डवर बघायचं नाही. बघायचंच नाही. हा पदावली सुद्धा सारखं बोर्डवर बघायचं नाही. बोल बाळा काय झालं? शंका असली तर इथंच क्लिअर करायची. घरी जाऊन परत बघतो, पुन्हा सोडवतो असं नाही. घेतं नाही कळालं लगेच विचारायचं. हे जमलं नाही सांगते अजून एकदा. स्टेप वाईज पदावली असली तर सोडवत यायचं, म्हणजे चुकायचा प्रश्न येत नाही. सगळे एकदम करत बसला मग ते हे होते. टीचर आम्ही तुमचं बघून टीचर नाही. आम्ही म्हणजे एवढं आम्हाला समजलं फक्त ते अक्षर मला हा तुम्हीच म्हणान सोडवायचं. मी काय शिकवलेलं बघायचंच नाही. तुम्हाला जमलं पाहिजे. एकदा शिकवलं म्हणल्यावर परत बोर्डवर अजिबात बघायचं नाही. तुमच्या डोक्यात फिट्टच बसलं पाहिजे ते. चला नेक्स्ट बघूया का? 9वा. चला चला वाचा. 9वा प्रश्न बोर्डवरचा सांगा. काय लिहिलंय बघा आणि काय समजलं हे सांगायचं. वाचायला तुम्हाला सगळ्यांनाच येतं, पण उदाहरण बघितल्यानंतर काय कळालं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. चला वाचा. हा वाचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत कॉर्नर हा शब्द लिहितात, तर त्या भाषेत लिफ्ट हा शब्द कसा लिहावा? हा लॉजिक काय कळालं सांग. टीचर, मला सांगा. नंदाला समजले. नंदा सांग.
टीचर पूर्ण समजलंय लॉजिक. बोला काय समजलंय सांग. टीचर हा, बोला. म्हणजे आपण पाटी म्हणलं जसं ए ला आपण झेड घेतोय हा तसं करायचं. हा मग? म्हणजे विरुद्ध अक्षरांच्या जोड्या पाठ करायला सांगितल्या होत्या. ए ला झेड, हा बी ला वाय येणार बरोबर का. हा. हा सी ला काय येणार सी ला एक्स एक्स, येणार. हा ओ ला एल, ला एल आय, एल. हा परत आर ला आय आणि एल ला एम येतं. तर त्या भाषेत चला एल ला मग उलटी जोडी काय येणार. हा एल ला काय येणार जोडी सांगा. नाही एल ला काय येणार आहे बोला पटकन. हा N. एन तुम्हाला शोधायला N लागणार आहे ना? कारण पाठ केला नाहीत ना तुम्ही. नाही येत एल ला एन, एल आय एफ आणि टी सांगा एल ला अपोजिट काय येणार मग. एल ए बी सी डी ई एफ हा, जी विरुद्ध अक्षरांच्या जोड्या पाठ करा सांगितलं होतं. पाठ केल्या नाही तर कसं जमणार सांगा बरं? 12 अक्षर येते. एल 12 हा. आपण 12 हम्म. तिथे झेड पण धरायचं त्याच्यात. म्हणजे काय धरायलाच पाहिजे ना. तर मी सांगितलंय का तुम्हाला असं की वरील अक्षर मला वाईट यम यम टीचर यम. नाही चुकलं. काय पण सांगू नका एलच येते की टीचर. कोणाला. एलला एलच कसं असेल अपोजिट 26 अक्षर आहे ती आणि अपोजिट एक प्रत्येकाच्या विरुद्ध जोड्या येणारच ना. बोला पटकन किती येणार एलला. टीचर थांबा. नुसत्या आर विरुद्ध टीचर, जोड्या आर. तर शोधायचे. नुसत्या विरुद्ध जोड्या तर शोधायचे. आर. नाही आर नाही टीचर येणार. ओ. येस बरोबर आहे. ओ एलला ओ झालं. पुढचं सांगा. एल ला ओ. हा एलला ओ. हा एलला ओ पुढं. टीचर थांबा. हा बोला पटकन. एवढा वेळ लावायचा एका एक्झाम्पल साठी. त्याचा अर्थ तुमच्या जर विरुद्ध जोड्या पाठ असत्या तर लगेच आलं असतं ना. ए बी सी हा. डी ई एफ जी. आर टीचर. आर आर एलला ओ, आय ला आर, आर. हा एफ ला. हा बोला पटकन. एफ ला बोला बरोबर. एफ ला यू. हा बरोबर आहे. टी ला टीचर टी येतंय. हा टी ला काय येणार. एफ ला यू आहे बरोबर आहे. टी ला सांगा. टी ला काय टीचर. हा टी ला काय येतंय. थांबा टीचर. ओ आर यू ओ आर यू ओ आर यू. टीचर जी. हा बरोबर आहे. टीचर इकडे ओळखलं माहितीये का. पर्याय बघितलं पण नाही. सगळे पर्याय टीचर एकच आहे. 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट येणार. आता मी विरुद्ध शब्दांच्या विरुद्ध अक्षरांच्या जोड्या देत्या. ते उद्या नाही पाठ झालं तर सगळ्यांच्या छडत येणार. आता पाठ तेव्हा सांगितलं होतं करायला. किती वेळ गेला सांगा तुम्ही. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायला गेला का नाही वेळ. मग पेपरला एवढा वेळ दिल्यावर बाकीचे कधी प्रश्न सोडवणार. काय सांगता विरुद्ध जोड्या पाठ नाहीत म्हणून एवढा वेळ लागला. आता पुढचा प्रश्न सांगा मला मग देते मी. बोला नेक्स्ट सॉल्व्ह करा. हा, सांगा पटकन. काय लॉजिक वापरलंय बोला. इकडे सरक बाळा. पुढे सरक. ए दिदी पुढे सरक. पुढे सरून बस. अगर आणि पुढे सरक. हा बोला पटकन. टी बरोबर 39 का आलं. हे दाखव. हा बरोबर आहे. सांग बरोबर आहे तुझं. हा काय केलंय सांग. टी हा. यांचं अक्षर यांचं हा यन एन ला किती आहे. यांना हा एन ला 14 बरोबर आहे. आधी किती आहे. आधी इला 5 हा, अधिक इला 20. हा. टीचर या सगळ्यांची बेरीज इथे 39. हा 39. बोला मग आता ह्याची एवढी बेरीज पिंकची पण चेक करून बघायचं. तेच लॉजिक लागतंय. ए बी सी पी ची 16 पी ला 16. हा आधी किती आहे. आईला 9 9. हा, छान. बोला पुढे एन ला N ला बाकीच्या 14. बाकीच्या N ला 14. हा 14 प्लस किती केला. केला 11 11. हा, किती आली बेरीज. 16 थांबा टीचर. करून बघायची. 27 त्यातलं बघून 50 सांगायचं नाही. करून 27 बघायची. अधिक 14. 27 अधिक 14 27 11 1 1 गेले 9 54 50. बोला तर केश बरोबर किती. 50. केश म्हणजे पिंजरा बरं का. तीन CAG. टीचर. बोला CAGE साठी काय येणार. सी ला क्रमांक किती. 16 टीचर. फायनल उत्तर 16. बरं ठीक आहे. हा सांगा सी ला नंबर किती आहे. 3. सांगा अगोदर. 3. ए ला किती आहे. 1 हा जी ला किती आहे. 7 आणि ए ला किती आहे. 5 हा बोला किती येणार ऑप्शन. 7 आणि 5 7 5 12 आणि 1 13
चांगलं आपल्याला लॉजिक आता शिकवून झालंय बाळानं अगोदर, त्याच्यामुळे तुम्हाला असं पटपट तुम्हाला लॉजिक कळायला पाहिजे. आलं का लक्षात? हा, कुठं कमी पडतोय प्रश्न सोडवताना त्याची परत पुन्हा तयारी जमली पाहिजे. आता हे तुम्हाला अपोजिट वर्ड्सला खूप अपोजिट लेटर्सला खूप वेळ लागला, त्याच्या मी अपोजिट जोड्या सांगते ते आता 3 ते 4 वेळा पाठ करून लिहायच्या वहीमध्ये, म्हणजे परफेक्ट होऊन जाते. असले प्रश्न आले तर जास्त वेळ लागणार नाही. चला सोडू आता. तुमचं झालं की सांगा मला. सुरा काकीना लाईट लावा, लाईट घेणार आहे. बरं ठीक आहे. घ्या ब्रेक घ्या, त्यानंतर कंटिन्यू करू. आठवण करायची, तुमच्या विरुद्ध जोड्या पाठ नाहीत ते आता मी लिहून देते, पाठ करायच्या. चला जाऊ, 5 मिनिटात या. चला वाच. 11वा प्रश्न काय लिहिलाय बघा बरं, वाचा. एका सांकेतिक भाषेत 225 ही संख्या 64 अशी लिहिली तर त्याच भाषेत 742 ही संख्या कशी लिहाल? हा, सांगा लॉजिक काय वापरलंय असं वाटतंय तुम्हाला? काढायला लागलो. हा, वापरा बघा काय वाटतंय तुम्हाला, कसं लॉजिक यूज केलं असेल. इकडे सरून बसाल, नंतर पलीकडे सर काढा. बोला काय लॉजिक वापरलं असेल. 1च मिनिट वेळ घ्यायचा, नाहीतर मी सांगते मग, कारण एवढा वेळ नको आहे. तुमचं प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. आवरा लवकर पटकन, नाहीतर छड्या देऊन मग सांगणार मी लॉजिक. 235 ही संख्या अशी का, ही संख्या अशी लिहिली का? एवढा वेळ नाही लागत, एवढा वेळ लागत नाही. बोला पटकन. सांगू? कधी बुद्धी चालवायची मग सांगा तर. ऐका, काय करायचं, 6 वजा 4 2 आलं ग? आलो. 6 वजा 4 2 झालं ग? 9 वजा 6 2. 9 वजा 6 2 येतं. 3. नेक्स्ट बघा, 6 वजा 1 किती येणार? 5. मग आता पुढचं लॉजिक तुम्ही मला सांगा काय येणार ते. तर 742 ही संख्या कशी लिहा? 7 वजा 4. हा, किती येणार? काय करायला लागेल? 7 वजा 4 नाही कुठल्या ह्याच्यातनं वजा केल्यावर 7 येणार. हा, कशातनं? सगळ्यात हा, पर्याय हा, अरे पण बघा ना तुम्ही, 4 कशातनं केल्यावर वजा होईल? 8 मधनं 6 गेल्यावर 4 येतं का? नाही. हा, मग तो कसा पर्याय पहिला कॅन्सल झाला ना, म्हणजे पहिला तिसरा. येणार नाही, तिसरा. दुसरा पण नाही येणार, तिसरा. हा बघा, 9तनं 2 गेले, 9 वजा 2 किती आलं? 7. 8 वजा 4 किती आलं? 4. आणि 5 वजा 2 किती आलं? 5 वजा 3 किती आलं? 2. हा, म्हणजेच मग ऑप्शन क्रमांक किती? तिसरा. हा, तिसरा क्रमांक. आले का लक्षात? आणि चौथा तर यायचा, तिसरा आलाय म्हटल्यावर चौथा यायचा प्रश्नच नाहीये. ते तरी पण आपण काढून बघायचं. बघूया ठेव का. 9 वजा 2 7 आला. 8तनं 6 गेलं किती होणार? 2. आपल्याला तर किती पाहिजे होता? 4. आले का लक्षात? काय बरोबर आहे काय चुकलंय ते जमेल का? असं उलट सुद्धा लॉजिक देतात तर ते कळायला पाहिजे. ही संख्या अशी लिहिली तर त्याच भाषेमध्ये कशी लिहायला असं विचारलेलं जमेल का? कशातनं काय मायनस केल्यानंतर कसं आलेलं आहे ते सोडवा. आता नीट समजावून घेऊन लिहा कसं केलंय बघा. आलंय का सगळ्यांच्या लक्षात? चला नेक्स्ट घेऊया का? झालंय नोट डाऊन करून? चला 12वा प्रश्न घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा बरं. किती नंबरचा होता हा? 12. चला 12वा प्रश्न बघा. हा वाचा काय सांगितलंय बघा बरं. हे वरचं सगळं दिलेलं आहे तुम्हाला आणि पुढचा प्रश्न वाचा काय दिलाय ते. यानुसार HEAVY या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल? सांगा हेवीच्या विरुद्धार्थी काय येतो? म्हणजे हेवी म्हणजे सांगू हा
डिव्हिजन. बर आणि टी साठी कोणतं आहे? टी साठी मायनस. टी कुठला आहे? मायनस. मग आता ऑप्शन कोणता आहे बघा पहिल्यांदा बरोबर आहे म्हणजे ह्यांच्यापैकी कुठलं पण साइन असलेलं कोणतं आहे चेक करा पटकन. हा तिसरा. तिसऱ्यामध्ये आहेत का ही सगळी साइन? आहेत की तर सगळ्यामध्येच आहेत रे. नाही दिसत. पहिला आणि दुसरा एकच गेला आपला. येऊ का काय यायला पाहिजे ह्याचं मी असं करते कारण बरोबर चिन्ह पण आहे ना त्याच्यामध्ये मग तुमचं चूक होईल. बाण करा काय कारण आपल्याला असं वाटेल की पहिल्यांदा बरोबर चिन्ह आहे का काय ते. हा एक हे ग्रेटर साइन कुठे आहे सांगा मला. येऊ का इथं लेस देन आहे हा कॅन्सल झाला. अजून कोणता नाही? 3 राहिले. पहिला पण टीचर राहिलं की पहिला पण गेला की. बरोबर नाही हा मोजा तिथं गुणवले. हा हा पण कॅन्सल. चौथा पण टीचर गेला. चौथा पण गेला म्हणजे 100% कितवा ऑप्शन बरोबर असणार आहे? तिसरा. कळलं का? ऑप्शन इलिमिनेट कसे करायचे ते आपल्याला जे पाहिजे त्याच्यात आहे का नाही चेक करायचं आणि बाकी सगळे कॅन्सल करून घ्यायचं. जमेल का? कारण असं पण तुम्हाला ऑप्शन पैकी सॉरी दिलेल्या पर्यायांपैकीच एखादा लिहायचा असतो ना. हा त्याच्यामुळे ह्याच्यातलं इलिमिनेट कसे करायचे ते बघायचं म्हणजे बरोबर काय आहे ते कळतंय. घ्या पटपट झालं की सांगा मला. समजावून घ्यायचं नुसतं भर 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 उतरू नका. झालंय सगळ्यांचं. नेक्स्ट घ्या वाचा. 13वा प्रश्न काय लिहिलाय वाचा. एका सांकेतिक भाषेत 585 बरोबर 9, 804 बरोबर 6 आणि 631 बरोबर 5 या सांकेतिक भाषेत 974 नाही. मला कॉमन मध्ये उत्तर अजिबात सांगायचं नाही कारण एवढी गणित झाले ते आता तुमचं तुम्हाला सिंगल जमायला पाहिजे कारण एकाने सांगितलं की बाकीचे नुसते सुरू ओढतायत असं नकोय. कोण सांगणार सांगा हात वर करा. कोणाला लॉजिक कळाले बोल तू. टीचर 5 अधिक 8 अधिक 5 बरोबर 18. 18 व्हेरी गुड. 18 निमपट 18 ची निमपट बरोबर 9. छान. हा 8 तुमचं सांगा. अधिक 0 अधिक 4 हा बरोबर 12 12 बोला. आणि 12 ची निमपट बरोबर 16. हा 12 निमपट बरोबर 16. सॉरी 6. हा 6 बोला पुढं. 6 अधिक 3 अधिक 1 1 हा बरोबर 10. 6 अधिक 3 अधिक 1 बरोबर किती? 10. 10 10 भागिले 2 किती? 5 हा 5 आहेत ऑप्शन मध्ये. आहे. काय? 10 तिथं टीचर पहिला पर्याय. अगं 6 आणि 3 किती दिलं होतं आपल्याला तर? हा अहो टीचर त्याचं झालं ते हा, असं. हे अजून आपल्याला पाहिजे की 9 7 4 चं करायचं आहे रे. हा. हा बोला मग किती येणार 9 सांगा. अधिक 7 अधिक 4 4 हा 9 9 आणि 7 हा किती झाले? 16 9 आणि 7 16 16 आणि 4 20 20 भागिले 2 किती येणार? 10. 10 क्रमांक बघा किती आहे? पर्याय क्रमांक 1. 1 आलं का लक्षात? हो. म्हणजे काय करायचं होतं सगळ्यांचं लॉजिक मध्ये सगळ्या अंकांच्या हा संख्येतल्या सगळ्या अंकांची बेरीज त्याला भागिले किती करायचं? 2 आलं का लक्षात? हा नेक्स्ट सांगा बरं. चला कोण सांगणार सांगा. ज्यानं सांगणार आहे त्यानं वाचायचं. हा, जर कामामध्ये अजिबात उत्तर द्यायचं नाही मग तुम्ही थापा मारताय. एक जण सांगणार एका लॉजिक कळाले की थांबा, दुसरा टीचर, कोण पर्याय म्हणणार, असं नकोय. टीचर थांबा पर्याय. कुणाला कळाले त्यानं सांगायचं. हा बोला. प्रश्न वाचू. हा हा एका- वाचला तर चालतोय. एका सांकेतिक भाषेत 4 ही संख्या 20 अशी लिहितात. हा. 5 30 आणि 7 56 असे लिहितात तर 11 ही संख्या कशी लिहाल? 132. हा कसं सांगा लॉजिक कसं 4 च्या वापरायचं? पुढची 5 5 च्या हा, 20. 4 गुणिले 5 केलं 20 आलं. हा बोला पुढे. 6 गुणुले 5 गुणुले 7 30. हा 7 बोला. गुणुले 8 बरोबर 56. किती? 7 गुणिले 8 बरोबर 56. 56. हा आता 11 गुणुले 12 132. हा 11 गुणिले 12 केल्यावर किती येते? 132 बरोबर का? म्हणजे पर्याय क्रमांक कितवा येणार? कितवा पर्याय येणार? क्रमांक एक. पहिला. हा लक्षात आलंय का? हो. हा बाकीच्यांनी लक्षात ठेवायचं. ज्यांना कळालं नसलं तर आता जे दिलंय त्याच्यावरनं लॉजिक असं डेव्हलप करायला लागतं हे शिकायचं. ऑलरेडी आता हे डिवाइड वगैरे भागाकार वगैरे कळालंय ना तिकडे हो. शिकवलेलं आहे तुम्हाला. न कळण्याचं
झालंय का सगळ्यांचं? लॉजिकला सारखं वर बघायचं नाही, तुम्ही बुद्धी चालवायचं जरा. 5 अधिक 8 अधिक 5 हे मोजत बसायचं नाही. 13 8 आणि 5 8 9 10 11 12 13 असं म्हणायचं नाही. डायरेक्ट तुम्हाला करता आलं पाहिजे. 8 आणि 2 10 म्हणायचं आणि वरचे आलेले 3 13 झाले. परत 13 अधिक 5 आलं तर पटकन 13 आणि 2 15 आणि वरचे 3 18 असं केलं तरी चालू शकतं. इकडे बघा 5 8 5 तिची बेरीज अशी करायची 5 5 10 हा 10 ध्यानात 18. हा छान असं केलं तरी चालतंय. उलट ते सोपं आहे. 5 आणि 5 10 आपलं पाठच असतंय नेहमी. आपण किती तर वेळा सराव करताना 5 आणि 5 डबली सगळ्यांच्या पाठ असतात. 5 आणि 5 10 6 6 12 8 आणि 8 16 हे सगळ्यांच्याच डबल केलेल्या पाठ असतात. मग राहिलेल्याकडे तेवढं त्याच्यात मिळवायचे. झालंय का? घेऊया का नेक्स्ट प्रश्न? हा चला वाचा. 15वा प्रश्न काय दिलाय बघा. एका सांकेतिक भाषेत 51 बरोबर 5361 43 भागिले 493 व 62 बरोबर 6742 असे लिहितात. तर या सांकेतिक भाषेत 24 बरोबर किती? हा, काय लॉजिक कळालंय मला सांगा. काय नाही 2 मिनिटं वेळ देते पण तुम्हाला सांगायचं तुला काय करायला पाहिजे. झालेलं आहे इतकं सिंपल आहे. तुम्हाला झालेलं आहे आणि मी बऱ्याच वेळा पाठ करा असं सांगत असते. आता मी हिंट दिल्या ओळखा. काय मी तुम्हाला पहिल्यापासून मी काय पाठ करायला सांगितलंय? पहिल्या तासापासून ते काय पाठ करायला सांगितलं होतं? हा घन आणि वर्ग होतं बरोबर आहे का? मग त्याच्याशी संबंधितच आहे. ओळखा. तुम्हाला संख्या बघितल्यावर लक्षात यायला पाहिजे होतं ऍक्च्युली. तर 5361 मग हो ना, मग 5361 कुणाचाच नाही वर्ग. हे तर खरं आहे की नाही? तरी पण त्याचं काहीतरी लॉजिक आहे. जरी 5361 डायरेक्ट वर्ग कोणाचाच नाही ना. हा काहीतरी लॉजिक असेल. थांबा बोला. कुठलं पर्याय सांगतो जरा थांबा. पर्याय नको मला, फक्त पहिल्याच लॉजिक सांगा. मग मला कळतंय तुम्हाला कळाले की नाही. हा बोल. 5 आणि 6 7 Very good. हा. 4 आणि 3 7 7 छान 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 समजलं की. आलं का लक्षात बाकीच्यांच्या? काय केलंय बघा. 5 आणि 1 6 हे संख्या दिल्या का? संख्यातल्या अंकांची बेरीज आणि बेरजेचा वर्ग म्हणजे मधली संख्या. बघा आता 5 आणि 1 बाजूला घेतलंय का? आहे का? हा 51चं कसं झालं? 5 आणि 1 बाजूला म्हणजेच मग त्या दोघांची बेरीज 5 अधिक 1 बरोबर 6 आलं. मग 6चा वर्ग किती? 36. मग एका बाजूला 5 लिहिलं, एका बाजूला 1 लिहिलं. मग तसं हा पुढच्याच येणार की हा 5 किती येणार? ते 5 हा, 6 गुणिले 2 गुणिले 6 अधिक 2 ही हा. तिसरा पर्याय. 6 अधिक 2 बरोबर 8 आठ. आणि 8चा आठचा वर्ग घन नव्हे वर्ग आठचा आहे. वर्ग. हा, आठचा वर्ग. वर्ग 64. हा मग कसं लिहिणार? तर हा. 24 2 हा. अधिक 4 नाही. तिथे तिसरा पर्याय. तो पर्यायावर ओळखलं तर तसं. तिथे थांबा. 2 आणि 4 2 आणि 2 6 7 वर्ग 36. हा 2 आणि हे 4 आहे. 2 अधिक 4 किती आलं? 6. आणि 6चा वर्ग किती घेणार? 36. मग लिहिताना कसं लिहिणार सांगा? लिहू का 2364. हा 4 एका बाजूला आणि मध्ये त्यांचा वर्ग. मग असा ऑप्शन कुठला आहे बघा बरं. 2 3 6 4 असा कोणता ऑप्शन आहे? तिसरा. कळालं का काय केलं होतं ते? आलं का लक्षात? संख्येतल्या अंकांची बेरीज, त्यांचा वर्ग आणि त्या दोन्ही संख्या होत्या त्यातले अंक एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला आणि मध्ये बरोबर त्याचा काय लिहिला होता? वर्ग. चला नेक्स्ट कुणाला कळालंय सांगा. नेक्स्ट मला कळालं. ठीक आहे. प्रश्न वाचू. वाचा. एका सांकेतिक भाषेत 4764 ही संख्या 6584 अशी लिहितात. तर या भाषेत 7436 ही संख्या कशी लिहाल? हा बोला काय केलंय मग? टीचर बघा 4 आणि 6 दोनचा फरक आहे. हा. आता तिथं झालं 7 वजा 2 केले. हा. 6 अधिक 2 केले वजा 2 केले. ऐका, म्हणजे म्हणजे काय अधिक 2 केलंय? वजा 2. अधिक 2 वजा 2 अधिक 2 वजा 2 असं सगळीकडे केलंय. मग आता मला सांगा हे बघा 4 आणि 6 मध्ये आपण 4 अधिक 2 म्हणजे मी असं लिहिते बघा 4 7 66 ह्याच्यात किती मिळवलं? 2 6 आलं का?
वजा 2 केला 5 आलं का? ऐका हा अगोदर समजावून घ्यायचं मग नोट डाऊन करायचं. नोट डाऊन करायला मी वेळ देते का नाही? हो. मग कशाला मध्ये मध्ये घ्यायचा? हा अधिक 2 आलं 8 आलं का? परत काय करायचं? वजा 2 किती आलं? 4 आलं का? आलो. हा मग आता पुढचं तर या भाषेत 60,436 चं सांगा काय येणार मग? जे सांगू हा 9 थांबा बाकीच्या हा सांग बाळा तू. 7 काय करायचा? 7 अधिक 2 अधिक 2 वजा 2 अधिक 2 हा किती आलं उत्तर? 9 9 हा पुढे काय करायचा? कशाला वजा 2 कशाला करायचा? 9 हा नाही रे 4 ऐका म्हणून सांगत असत्या शिकवत असताना लक्ष द्यायचं. चार वही वजा- गडबड मुलगा आहे तुमची तिथे नोट डाऊन सांगू? करायची. पहिलं समजावून घ्यायला वेळ देता का नाही सर शिकवून झाल्यावरती मग परत लिहिता अजिबात शिकवताना नोट डाऊन कुणीही करायचं नाही. पहिलं लक्ष द्यायचं. डोक्यातलं कोण काढून घेत नाही. वही तुमची फाटू शकते. डोकं तसं होणार आहे का? मग पहिला हे आपल्या डोक्यात साठवाय शिकायचं. हा बोल बाळा. हा आता वजा लक्ष द्या चार. बाकीच्याने. हा वजा 4 2 दोन. 4 हा वजा 2 हा दोन. किती येणार? 2 हा पुढचं सांग. अधिक 3 2 काय करू इथं? अधिक 2 हा खाली हा किती आलं? 5 हा 5 बोला पुढं. वजा 2 अगं, वजा 2 वजा 2 खाली 4 4 हा मग एवढा विचार करते तुम्ही बाळा बोटावर कशाला मोजत बसायचं? 7 न पटकन लक्षात येते की नाही? चला ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर आहे सांगा. पहिला हा पहिला कळाले का? हो हा 9,254 हा तुमचा पर्याय बरोबर असणार आहे. आहे. कळालं का? आता लक्षात येईल का? अधिक 2 वजा 2 कशातनं केलं होतं? प्रत्येक अंकामध्ये पहिल्यांदा अधिक 2 मिळवला परत दुसऱ्या अंकातून वजा 2 केला परत अधिक 2 मिळवला परत वजा 2 केला. नीट समजावून घेत चला. जमेल का त्याचं लॉजिक लावायला? हा प्रत्येक एक्झाम्पलचं वेगवेगळं काहीतरी असतं. एवढे एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह केली तर तुमचंच भलं होणार आहे. आणि शिकवत असताना कुणी सुद्धा लिहून घ्यायचं नाही सांगते. शिकवत असताना लक्षच द्यायचं. काय आलंय लॉजिकचाच विचार करायचा. जेव्हा तुम्हाला मी सांगते का नाही आता लिहून घ्या त्याच वेळात लिहून घ्यायचं. अजिबात तिथं वर सांगत असताना लिहून घ्यायचं भरभर उतरायचं अजिबात काही काम करायचं नाही. शिकवून झाल्यावर आता वेळच देते ना तुम्हाला लिहायला. चला 17वा प्रश्न बोर्डवर दिसतोय का? हा बस खाली बस. कुठं उठायला लागलं? बस खाली. हा बोला 17वा प्रश्न दिसलाय का बोर्डवर? हा वाचा काय लिहिलाय? रुपयानी या शब्दाचा अरे विरुद्धार्थी बाळांनो, शब्द युक्ती म्हणायचं नाही त्याला अप अप म्हणायचं. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल? हा अपच्या विरुद्ध काय येणार सांगा. डाव. डाव. चला कोण सोडवणार? मी. तिथं पहिल्यांदा डाऊन हा शब्द लिहायचा. हा पलीकडे घ्यावं तरी. अप चा विरुद्धार्थी हा शब्द लिहा तेवढा झाला. डी ओ डब्ल्यू एन डाऊन. हा लिहा. तर डाऊन चे अक्षरे कोणते आहेत? हा डी च कोणतं येणार? डीला डी ला हा मोठं चौकोन अक्षर काढायचं जरा बाकीच्यांना ओळखायला पाहिजे. हा असू द्याच सगळं कशाला पुस्तक बरं ठीक आहे. हा डी साठी हा. चिन्ह चौकोट हा मध्ये वर्तुळ हा टिंबाईर वाळा वर्तुळ नाही टिंब. म्हणायचं त्याला. हा त्रिकोण हा मध्ये वर्तुळ बाकीच्याने वर बघायचं सांगते लक्ष द्या. हा वर्तुळ मध्ये टिंब बाळा डब्ल्यू कुठं आहे? ते डब्ल्यू आहे. नाही हा मग डब्ल्यू हा मध्ये गोल पूर्ण रंगवला हा व एन मध्ये हा चौकोन एन मध्ये चौकोन हा. उत्तराला लिहिलं. बरं आता बाकीच्यांना विचार कळालाय का नाही म्हणून. कळालं. नसलं तर समजावून द्या. कळाले? नक्की कळालंय का? हो हा मग इंग्लिश मधले अपोजिट वर्ड्स मी कशाला सांगत असते इकडे हो. हा इंग्लिश मधले अपोजिट वर्ड्स कशाला मी पाठ करा म्हणून सांगत असते का नाही?
कळाले का आता का पाठ करायचे असतात? इंग्रजीचं महत्व कळालं का? हो जमेल का आता? हो त्याच्यासाठी इंग्लिशचे शब्द इकडे इंग्रजीचे शब्द पाठ करणं गरजेचं आहे. समानार्थी विरुद्धार्थी हे पण पाठ करायचे. आता विरुद्धार्थी शब्द पाठ होते तुमचे. आपला विरुद्ध डाऊन आला म्हणून तुम्हाला जमलं. मगाशी पण आपला एक हेवी आला होता ना, हा हेवीला लाईट हा शब्द आला होता, तो जमला म्हणून तुम्हाला ते प्रश्न सोडवता आला. जर हेवीला लाईट नसता कळालं तर जमला असता का? नाही. हा डाऊनला अप आहे हे शब्द, अपला डाऊन येतो किंवा डाऊनला अप आहे हे कळालं नसता तर प्रश्न सोडवायला आला असता का? नाही. हा आता लक्षात येईल का कळालंय ते? बाकीच्यांना कळाले का सांगायला पाहिजे अजून एकदा. हा चला बसा. घ्या नोट डाऊन करून घ्या. लिहिलंय सगळ्यांनी? आम्ही आमचा घरी गेलतो. लिहिलंय का? हो आणि बघितलं वर फळावर तर तिचं हा मग झालं की दोघांचा आन्सर सेम आलाय म्हणजे तुम्ही बाकीच्यांचा त्याचा आन्सर सेम आलाय म्हणजे आलंच की बरोबर. चला 18वा घ्या आता पुढं. चला नेक्स्ट 18वा प्रश्न वाचा. वाचा पटकन. एका सांकेतिक भाषेत 8 बरोबर 64, 4 बरोबर 16 व 5 बरोबर 25. तर या सांकेतिक भाषेत 25 बरोबर किती? बरोबर आहे. आला का लक्षात काय हो, प्रश्न आहे? 25. चला समजलंय का? होय. सोडवणार? सोडवणार. चला या. सांगायचं काय केलंय ते लॉजिक सगळ्यांना सांगायचं. मी कसं 8चा सांगते? वर्ग बरोबर हा 64. बर. 4चा वर्ग बरोबर 16. 5चा वर्ग बरोबर 25. आणि 25चा वर्ग बरोबर 625. हा. 625 झालं. बर म्हणजे लॉजिक कशाचं वापरलं होतं आपण तिथं? वर्ग संख्या. हा वर्ग संख्या सगळ्या पाठ असले की जमणार. बरोबर आहे का? हा मला सांगा 20चा वर्ग किती येणार? 20चा वर्ग 400. बर 21चा वर्ग 421. 441 आहे. 22चा वर्ग 444. बर 15चा वर्ग 225. हा 225. 16चा वर्ग 256. 18चा वर्ग 324. बर 13चा वर्ग 169. 10चा वर्ग 100. बर आणि 28चा वर्ग पाठ नाही का? पाठ नाहीये कधी करायचा? हा 28चा वर्ग 784. हा 26चा वर्ग किती आहे? 26चा हा नाही हा 676 बरोबर आहे. आणि 24चा वर्ग 24चा वर्ग किती आहे? 576. 74 नाही 76 आहे. आणि 30चा वर्ग किती येणार? 900. हा तेवढं पाठ आहे का नाही? 10 20 30 40 ह्यांचे वर्ग पाठ आहेत. मधले कोण करायचं? चला आले का लक्षात कशाचं लॉजिक होतं हे? हा चला बसा. चला घ्या बाकीच्या नोट डाऊन करून घ्या. आता वर्गसंख्या ह्याच्यासाठी पाठ असणं गरजेचं आहे. ज्यांचे पाठ नाही त्यांना आता काही कळत नाही काय सांगितलंय काय नाही लिहिलेलं. बरोबर का? नोट डाऊन करून घ्या पटपट पटपट. घ्या 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 बाळांनो पटकन. चला वाचा प्रश्न 19वा. एका सांकेतिक भाषेत 53ला 81 व एकाहत्तर ही 64 लिहितात. तर 34 बरोबर किती? लॉजिक लक्षात आलंय का? हो. हात वर करा कुणाला आलंय ते. सोडवणार? हो. चला या सोडवायचं पण आणि कसं आलंय ते बाकीच्यांना समजावून सांगायचं. चला सांगा. 5 अधिक 3. त्यांच्याकडे बघून मी सांगायचं किती आलं. हा हा मध्ये कर मध्ये जागा सगळी रिकामीच आहे की बोर्ड सगळा रिकामा. हा 5 अधिक 3 बरोबर 8. हा अक्षर मोठं काढा व्यवस्थित दिसतंय. आता वर्ग बरोबर 64. हा आता 6 अधिक 3 बरोबर 9.
खाली लिह, खाली लिह, जागा आहे. हा 71 नाही 71 म्हणजे 7 अधिक 1 बरोबर 8. हा 8 चा वर्ग बरोबर 64. हा आता हे झालं तर 3 आता 34 करायचे म्हणजे 3 अधिक 4 बरोबर 7. 7 चा वर्ग 49. हा 5 अधिक 3 8. हा. 8 चा वर्ग 64. बर 6 अधिक 3 9. 9 चा वर्ग 81. 7 अधिक 1 8. 8 चा वर्ग 64. 3 अधिक 4 7. 7 चा वर्ग 49. हा 49. पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे मग? पर्याय क्रमांक 4. कळाले का बाकीच्यांना? हो 49 नीट लिहा. हा आले का लक्षात? हो समजावून सांगायला नको ना मी? समजलंय का? हो चला घ्या नोट डाऊन करून बसा.